निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या सूचनेवरून त्यांना अधिवेशनामुळे जमलं नाही येण्याकरता, तरीही त्यांच्या वतीनं आपल्या शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आदरणीय हरिभक्तपरायण अक्षयजी महाराज भोसले, वारकऱ्यांच्या बाबतीत अतिशय प्रामाणिक निस्वार्थ काम करणारा हा व्यक्ती, विशेष म्हणजे 24/7 सतत 24 तास काम करणारा हा व्यक्ती, मी तर म्हणतो वारकऱ्यांचा सेवक आदरणीय हरिभक्तपरायण अक्षय महाराज भोसले हे आपल्या सोहळ्याकरता भेट देण्यासाठी आलेत। खरंच मी महाराजांचं मनापासून अभिनंदन करेल, धन्यवाद देईल। त्याचबरोबर आमच्या अनेक काही समस्या आहेत, आम्ही त्यावेळेस सह्याद्री अतिथीगृहावर ज्या बैठक झाली त्यामध्ये आम्ही सर्व मंत्री महोदयांना निमंत्रण दिलं होतं, पण त्यांना व्यस्ततेमुळे जमलं नाही, पण तरीही आपल्या निमंत्रण स्वीकारून त्यांच्या वतीनं का होईना अक्षय महाराजांपर्यंत पाठवून आपल्या काही सूचना आहे त्या सूचना आम्ही त्यांना सांगितलेल्या आहे। आपल्या पालखी तळाच्या संबंधानं अनेक ठिकाणी पालखी तळ मोठे व्हावे, कारण की जुन्या काळामध्ये आपला हा पालखी सोहळा 3 बैलगाड्यावरती चालू झालेला आहे, पण आज बघता बघता आपल्या 1.25 लाखाच्या वारकऱ्यांच्या समवेत आपण निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा आपला दिमाखात चालतोय। याकरता सोयी सुविधा जागा अपुरी पडत आहे, त्यामुळं गाव पातळीवर, शासन पातळीवर व संस्थान पातळीवर आपण एकत्र बसून चर्चा करून आम्ही त्या अनुषंगानं भोसले साहेबांना बोललेलो आहे। त्याप्रमाणे ते आपला विचार शासनापर्यंत पोहोचवतील आणि आमचा सर्व वारकऱ्यांचं यामध्ये सुटकेचा निश्वास होईल, प्रत्येक ठिकाणी जागा व्यवस्था होईल ही आपल्या सर्वांना विनंती करतो। शासन दरबारी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं योग्य ते रीत्या आयोजन करतात, नियोजन करतात, सहकार्य करतात। त्यामुळं महाराष्ट्र सरकारचे, मी त्या दिवशी बोललो, महाराष्ट्र सरकार ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीचा विचार करत आहे त्याचप्रमाणे लाडक्या वारकऱ्याचा सुद्धा महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे। या निमित्तानं मी महाराष्ट्र सरकारचे पुन्हा एकदा सोयी सुविधा दिल्याबद्दल व माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं, अक्षय महाराज भोसले यांचं मनापासून अभिनंदन करतो। थांबतो। रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल। नमस्कार। आज तर संत निवृत्तीनाथ महाराज अर्थात सद्गुरू श्री विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे आणि आज कंदरे या गावामध्ये इथे आगमन झालं आहे। खरं तर आज आता महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि वारकऱ्यांचं लाडकं नेतृत्व शिवसेना मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेब या पालखीचे स्वागत करता येणार होते, मात्र आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की सध्या अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे त्यांना काही आज घेता आलं नाही। मात्र वारकऱ्यांची कुठली गैरसोय होऊ नये याची पाहणी करण्याकरता, प्रत्यक्ष भेट देण्याकरता त्यांनी मला या ठिकाणी पाठवलं आहे। खरं तर आपल्या सरकारने गतवर्षी आणि आत्ता देखील प्रत्येक दिंडीसाठी 20,000 रुपये आपण अनुदान दिलं आहे। प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं असेल की मोठे मोठे पॅन्डल उभे केलेत की वारकऱ्यांची कुठली गैरसोय होऊ नये। मोठ्या प्रमाणात ही मोबाईल टॉयलेटची आपण संख्या वाढवलेली आहे। जे काही वारकरी दिंडीत चालतात त्यांच्यावरती सर्वतोपरी जे काही आरोग्याचे उपचार लागतात किंवा औषधं लागतात देण्याकरता आपण कटिबद्ध आहोत। वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांचे चालून चालून जे पाय दुखतात याकरता प्रत्येक वारकऱ्याचे पाय दाबण्याकरता आपण स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे। वारकरी सेवार्थाच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम करतोय, त्यामुळे एकंदर वारकऱ्यासाठी जे जे लागते ते देण्याकरता आदरणीय शिंदेसाहेब आणि सरकार कटिबद्ध आहे आणि याची पदोपदी जाणीव सगळ्या वारकऱ्यांना मिळत आहे। याला विषय की पालखी तळाचा अनेक ठिकाणी पालखी तळ आहे पण जागा अपुरी आहे। संस्थांना मी आता सांगितलेलं आहे की कृपया आपण तात्काळ जे प्रस्ताव आमच्याकडे द्या, आपण तात्काळ ज्या ठिकाणी जागा कमी आहे तिथल्या जागा संपादित करूयात आणि त्या संस्थांकडे आपण टेकओव्हर करूयात, त्याचं संवर्धन आपण करूयात। त्यामुळे एकंदर काय की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि संपूर्ण सरकार हे वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे। वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळेच हे सरकार चाललं आहे, त्यामुळे वारकऱ्यांसाठी जे काही लागेल देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत एवढी ग्वाही या ठिकाणी देतो। धन्यवाद।